हातात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले युवराज आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राचं मोठेपण कळायला दुसरा जन्म घ्यावा लागेल. महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राला ते मणिपूरशी जोडून महाराष्ट्राला बदनाम करतात. अरे राजकारण करायला मुद्दे अनेक मिळतील, जरूर राजकारण करा, पण महाराष्ट्राला दुसऱ्या कोणत्याही प्रांताशी जोडून महाराष्ट्राच्या या मातीला, या मराठी माणसाला बदनाम करू नका. काल नागपूरमध्ये दंगे झाले. आता आम्ही 3 पक्षाच्या सत्तेत आहोत. शाळकरी मुलाला पण कळेल की आम्ही कशाला करू. दगडफेक करणारे कार्यकर्ते आदित्य ठाकरेंचे कार्यकर्ते होते, शरद पवार आणि काँग्रेसचे कार्यकर्ते होते. काय काम होतं दंग्यात त्यांचं? आणि कोणाला मारतात हे? तुमच्या आमच्या पोलिसांना. आणि आज जेव्हा पूर्ण महाराष्ट्राला कळायला लागलं की त्या दंगलीच्या पाठीमागे आदित्य ठाकरेंचे कार्यकर्ते, काँग्रेसचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते दगडफेक करण्यात सामील होते, मग लगेच त्यांना मणिपूर आठवला. आणि किती डावोसला जाऊन हे आदित्य ठाकरेंनी कितीचे एमओयू आणले? फक्त 80,000 कोटी. 80,000 कोटी मधले 50,000 कोटी हे पॉवरचे होते, एनर्जीचे, ते कॅन्सल झालेत. म्हणजे फक्त 30,000 कोटी आदित्य ठाकरेंनी आणले. आणि दुसऱ्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब डावोसला गेले. डावोसला त्यांनी 15,72,000 कोटीचे एमओयू, म्हणजे एका ठिकाणी आदित्य ठाकरेंचे 30,000 कोटी आणि दुसऱ्या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे 15,72,000 कोटीचे एमओयू. आणि नेमकी हीच गोष्ट या विरोधी पक्षाला पटली नाही. आणि ज्या पद्धतीचे उद्योग महाराष्ट्रात येऊ पाहतात, महाराष्ट्र सरकारचं पूर्ण देशात, पूर्ण जगात नाव होऊ पाहतंय, हे आदित्य ठाकरेंना बघवत नाही. म्हणून महाराष्ट्राची इतर प्रांताबरोबर तुलना करून ते महाराष्ट्राला बदनाम करू पाहतात. हे दुर्दैव आहे. त्यांनी आज महाराष्ट्राला इतर प्रांताशी जोडून महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मराठी माणसाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीनं बदनाम केलंय. महाराष्ट्रातला पूर्ण विरोधी पक्ष हा हतबल झालाय. कारण विरोधी पक्ष नेता म्हणून बसण्यासाठी जेवढी संख्या लागते तेवढी संख्या देखील त्यांच्याकडे नाही. ज्या अबू आझमीनं औरंगजेबाचा संदर्भ पहिल्यांदा काढला, हा अबू आझमी कोणाच्या मांडीवर बसला होता? श्रीमान उद्धव ठाकरेंच्या मांडीवर. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना कैदेत टाकणारा औरंगजेब, वीर संभाजी महाराजांना हलाहल करून मारणारा औरंगजेब, स्वतःच्या रक्ताच्या वडिलांना, स्वतःच्या रक्ताच्या भावांना मारणारा औरंगजेब आणि त्याचा उदो करणारा अबू आझमी बसतो कोणाच्या मांडीवर? श्रीमान आदित्य ठाकरे यांचे पिताजी, यांचे वडील उद्धव ठाकरेंच्या मांडीवर बसतो. त्यांच्या समर्थनातून यांनी 2.5 वर्ष सरकार चालवलं. आणि तेच लोक इथे येऊन सांगतात की महाराष्ट्राचा मणिपूर झालाय. उबाटाच्या लोकांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचे चाळे बंद करावेत. आदित्य ठाकरे असं म्हणतायत की भाजपच्या आमदारांचे, मंत्र्यांची मुलं आता सगळी परदेशात सेटल झालेली आहे, त्यामुळे महाराष्ट्र किंवा देश पेटत राहिला पाहिजे असं त्यांचं धोरण आहे. ना त्यांच्या बोलण्यात कुठला तर्क आहे, ना त्यांच्या बोलण्याला कुठला आधार आहे. स्वतः दर 2 महिन्यांनी परदेशात जाणारे लोक अशा प्रकारची विधानं करत असतील तर त्याच्या इतकं दुर्दैव काही नाही. स्वतःचे उरले सुरलेले आमदार कधी एकनाथ शिंदे साहेबांसोबत जातील याचा नेम नाही, म्हणून त्यांना वाचवण्यासाठी ही त्यांची केविलवाणी अशा प्रकारची धडपड आहे. रामकदम साहेब, भाजपचे एक खासदार आहेत, त्यांनी मोदी हे पूर्वजन्मी शिवाजी महाराज होते अशी शिवाजी महाराजांबरोबर अशा प्रकारच्या कोणत्याही विधानाचं आम्ही समर्थन करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी दैवत आहेत. राम भाई, आदित्य ठाकरे का कहना है कि बीजेपी महाराष्ट्र को मणिपुर बनाना चाहती ताकि यहाँ से उद्योग न आए, निवेश न आए, साजिश रच रहे. आपको क्या? हाथ में सोने का
चम्मच लेकर के आए हुए युवराज श्रीमान आदित्य ठाकरे महाराष्ट्र को किसी अन्य प्रांत के साथ जोड़कर बदनाम कर रहे हैं। नागपुर में जब दंगे हुए तो दंगों में उद्धव ठाकरे के कार्यकर्ता क्या कर रहे थे? शरद पवार और कांग्रेस के कार्यकर्ता क्यों पथराव कर रहे थे? हम तो सरकार में हैं, 3 दल, तो स्वाभाविक रूप से हमारे कार्यकाल में इस प्रकार के दंगे नहीं हो, यही हमारी प्राथमिकता होगी। दंगे करके महाराष्ट्र को बदनाम करने वाले ये उद्धव ठाकरे के कार्यकर्ता, ये शरद पवार और कांग्रेस के कार्यकर्ता आज महाराष्ट्र की इस पवित्र भूमि को, यह संतों की भूमि है, यह छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है, इसका नाम भी महाराष्ट्र है, उस भूमि को अन्य प्रांतों से जोड़कर महाराष्ट्र को नीचा दिखाने का दुस्साहस श्रीमान आदित्य ठाकरे और उनके कार्यकर्ताओं ने किया है। लेकिन वो तो कह रहे कि बीजेपी नेताओं के बच्चे विदेश में पढ़ते और आम लोगों के बच्चे सड़क पर प्रोटेस्ट करते हैं, आप अपने बच्चों को सड़क पर उतारें। जो स्वयं हर 2 महीने के बाद विदेश जाता है, उनके मुख से इसी प्रकार की वाणी आएगी, इसमें कोई तथ्य नहीं है। उनसे ही पूछो कि आप हर 2 महीने में विदेश में कहा जाते हैं। इसके अलावा एक आखिरी सवाल मेरा, आप उनका ये कहना है कि मोदी जी के हाथ में ऐसा को आदेश दे और कब्र हटवा दे, लेकिन मूल मुद्दों पर बात करें औरंगजेब। देखिए, ये उबाटा वाले भटक चुके हैं। इनकी सुबह वाणी कुछ और होती है और शाम को वाणी कुछ और होती है। आज के सामना में उन्होंने क्या लिखा है देखिए आप। आदित्य ठाकरे ने शायद खुद का अखबार पढ़ा नहीं होगा, आज कुछ और बोल गए, दोपहर को, रात को कुछ और बोलेंगे। तो इसलिए औरंगजेब ये विषय को शुरू करने वाला अबू आजमी, ये उद्धव ठाकरे जी का करीबी है, आदित्य ठाकरे जी का करीबी है। क्या उन्होंने ये जानबूझ करके हमारे महाराज जी का अवमान कराया है? इस पर भी उनको जवाब देना होगा। परंतु राम कदमजी आता थोड्या वेळापूर्वी छगन भुजबळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। ते असं म्हणतात की अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कुठेही दंगल होणं हे महाराष्ट्रातल्या जे येणारे उद्योग आहेत त्या उद्योगांना अडचणीचं ठरू शकतं। अशा पद्धतीने उद्योजक काय झालंय की आदित्य ठाकरे असताना फक्त 30,000 कोटी रुपये आले आणि देवेंद्रजींनी 15,72,000 कोटी रुपये आणले, तर फरक स्पष्ट आहे। तर त्याच्यामुळे महाराष्ट्रात उद्योग येऊ नयेत असं कोणाला वाटेल? स्वाभाविकपणे विरोधी पक्षाला वाटेल। आणि म्हणूनच या विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, मग ते उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार यांचे कार्यकर्ते तिकडे दगडफेटीमध्ये सामील होते। नाही, छगन भुजबळ असं म्हणतायत ते सत्तेत तुमच्या सोबत आहेत, त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्राचं वातावरण असं खराब होणं हे चांगलं नाही। नाही, बरोबर आहे, तीच सगळ्यांची भूमिका आहे। महाराष्ट्राचं हे वातावरण खराब कोण करू पाहतंय? महाराष्ट्रातला विरोधी पक्ष करू पाहतोय। आणि त्याच्या पाठीमागे काय कारण? त्याला सरकारला बदनाम करायचंय आणि राज्यात येणारे उद्योग थांबवायचे। पण हे राज्य आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात सक्षमपणे पुढे जाईल। देशातले सगळ्यात अधिकाधिक उद्योग या महाराष्ट्राच्या भूमीत येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।